रिप्रोडक्शन इज द प्रोडक्शन ऑफ यंग वन्स लाईक पॅरेंट्स. स्वतःसारखे नवीन जीव तयार करणे म्हणजेच रिप्रोडक्शन होय. रिप्रोडक्शन इज अन एसेन्शियल प्रोसेस ॲज इट लीड्स टू कंटिन्युएशन ऑफ स्पेसीज ॲज वेल ॲज मेंटेन द कंटिन्युइटी ऑफ लाईफ. आता रिप्रोडक्शन इसेन्शियल प्रोसेस आहे, ही महत्त्वाची प्रोसेस आहे. ॲज इट लीड्स ही पुढं नेणार आहे. कंटिन्युएशन ऑफ स्पेसीज एखाद्या जातीला पुढं नेण्याचं काम रिप्रोडक्शन करणार आहे. ॲज वेल ॲज त्याच्यासोबतच मेंटेन द कंटिन्युटी ऑफ लाईफ जीवनाचं अस्तित्व टिकवण्याचं कामसुद्धा रिप्रोडक्शनचंच आहे. ईच ऑर्गॅनिझम हॅज इट्स ओन पर्टिक्युलर मेथड ऑफ रिप्रोडक्शन. ईच ऑर्गॅनिझम हॅज प्रत्येक सजीवांना त्यांचं एक ठराविक प्रकारचं रिप्रोडक्शनचं प्रकार आहे. त्यांच्यामध्ये एक ठराविक प्रकारचा रिप्रोडक्शनचा प्रकार आहे. ऑल दीज मेथड जनरली फॉल इंटू 2 कॅटेगरीज. वेगवेगळे जे प्रकार आहेत रिप्रोडक्शनचे ते 2 गटामध्ये विभागण्यात आलेले आहेत. पहिला आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर 1 बाय 1 हे प्रकार आपण पाहूया. पहिला प्रकार आपण अगोदर पाहूया. असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजेच अलैंगिक प्रजनन. याच्यामध्ये काय होतं बघा. असेक्शुअल रिप्रोडक्शन डज नॉट इन्व्हॉल्व फ्युजन ऑफ 2 कंपॅटिबल गॅमेट ऑर सेक्स सेल्स. आता असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय होणार आहे, 2 गॅमेट्सचं फ्युजन होणार नाही. डज नॉट इन्व्हॉल्व होणार नाही काय, फ्युजन ऑफ 2 कंपॅटिबल गॅमेट्स. 2 गॅमेट्सचं फ्युजन जसं की मेल आणि फिमेल गॅमेट्सचं काय फ्युजन होणार नाही, किंवा त्या गॅमेटलाच आपण काय म्हणूया सेक्स सेल्सचं काय फ्युजन या ठिकाणी होणार नाही अलैंगिक प्रजननामध्ये. इट इज द प्रोसेस ऑफ resulting in the production of genetically identical progeny from a single organism and inherit the genes of the parent. It is the process of resulting. आता या प्रोसेसचा परिणाम काय होणार आहे, इन द प्रोडक्शन ऑफ. या प्रोसेसचा परिणामार्थी तयार होणार आहेत काय, जेनेटिकली आयडेंटिकल प्रोजनी. आता नवीन जे स्पीसीज तयार होणार आहे ते जेनेटिकली आयडेंटिकल म्हणजे पॅरेंटसारखीच तयार होणार आहे. फ्रॉम अ सिंगल ऑर्गॅनिझम, आणि एकाच ऑर्गॅनिझमपासून तयार होणार आहे. मेल आणि फिमेलची या ठिकाणी गरज लागणार नाही. मेलपासून तरी तयार होईल किंवा फिमेलपासून तरी तयार होईल. अँड इनहेरिट द जीन्स ऑफ पॅरेंट, आणि पॅरेंटचे जीन काय करणार आहेत, पुढल्या पिढीमध्ये ट्रान्सफर करणार आहेत. सच मॉर्फॉलॉजिकली अँड जेनेटिकली आयडेंटिकल इंडिव्हिज्युअल्स आर कॉल्ड क्लोन्स. अशा प्रकारे असेक्शुअल रिप्रोडक्शनमधून तयार होणारे जे मॉर्फॉलॉजिकली आणि जेनेटिकली, ठीक आहे, या दोन्ही प्रकारे जे इंडिव्हिज्युअल आपल्या पॅरेंटसारखे असतात किंवा असेक्शुअल रिप्रोडक्शनपासून तयार होणारे जे प्रोजेनी आहेत त्यांना आपण काय म्हणूया, क्लोन्स असं म्हणूया. पुढं काय माहिती दिली बघा. ऑर्गॅनिझम चूजेस टू रिप्रोड्यूस असेक्शुअली बाय डिफरंट मोड ऑफ वे. आता ऑर्गॅनिझममध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन वेगवेगळ्या प्रकारे होणार आहे. त्याच्यामध्ये पहिला प्रकार देण्यात आलेला आहे फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशननुसार असेक्शुअल रिप्रोडक्शन कशा पद्धतीने होते बघूया. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम कॅन ब्रेक इंटू फ्रॅगमेंट्स. आता जे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये काय होणार आहे, फ्रॅगमेंट्स होणार आहेत, त्यांचे तुकडे होणार आहेत. ड्यू टू वन ऑर अदर रिझन, एक किंवा अनेक कारणाच्या आधारे त्यांच्यामध्ये तुकडे होतील आणि त्यांच्यापासून नवीन जीव तयार होईल. त्या नवीन तुकड्यापासून नवीन जीव तयार होईल. एक्झाम्पल स्पायरोगॅरामध्ये असं होणार आहे, दीज फ्रॅगमेंट ग्रो इंटू न्यू इंडिव्हिज्युअल्स, आणि ते जे तुकडे होते त्याच्यापासून नवीन इंडिव्हिज्युअल तयार होणार आहे. आता दुसरा प्रकार जो देण्यात आलेला आहे असेक्शुअल रिप्रोडक्शनचा तो प्रकार आहे बडिंग. दुसरा प्रकार आहे बडिंगचा. तर बडिंगमध्ये काय होणार आहे बघा, कसं होणार आहे बडिंग. इट इज द मोस्ट कॉमन मेथड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. आता बडिंग जे आहे ते मोस्ट कॉमन रिप्रोडक्शन आहे असेक्शुअल रिप्रोडक्शनचं. बडिंगनुसार असेक्शुअल रिप्रोडक्शन जास्त प्रमाणात होणार आहे. पुढं काय म्हणलं आहे बघा. इन युनिसेल्युलर यीस्ट. आता यीस्ट जो आहे फंगस आहे, यीस्ट नावाच्या फंगसमध्ये काय होणार आहे, युजली इट टेक्स प्लेस ड्युरिंग फेवरेबल कंडिशन. जेव्हा त्याच्यासाठी फेवरेबल कंडिशन असेल, ॲटमॉस्फिअर फेवरेबल असेल, बाय प्रोड्युसिंग 1 or more आउटग्रोथ बर्ड. दीज बर्ड्स ऑन सेपरेटिंग डेव्हलप इंटू न्यू इंडिव्हिज्युअल. आता ईस्टमध्ये अशा प्रकारचे डेव्हलपमेंट होणार आहे. काय होणार आहे, बडिंगची इथं आपल्या डायग्राम देण्यात आलेली आहे बघा. हे बघा, ही जी डायग्राम आहे ती आहे बडिंगची. काय होणार आहे, असं एक समजा हे पहिला ईस्टचा सेल आहे, या ईस्टच्या सेलला काय होईल, असं आउटग्रोथ तयार होतील, छोटे छोटे बर्ड्स आउटग्रोथ येतील, आणि या बर्ड्सपासून हे बर्ड्स सेपरेट होऊन काय होणार आहे, त्यांच्यापासून नवीन इंडिव्हिज्युअल किंवा नवीन ईस्ट तयार होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रकार पाहूया आपण. तिसरा प्रकार आहे असेक्शुअल रिप्रोडक्शनचा, तो आहे स्पोर फॉर्मेशन इन क्लॅमॅडोमोनास. क्लॅमॅडोमोनास नावाच्या
ऑर्गॅनिझममध्ये काय होणार आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर बाय फ्लॅजेलेटेड मोटाईल झुस्पोर तयार होणार आहेत क्लायमॅडोमोनासमध्ये, विच कॅन ग्रो इंडिपेंडेंटली इंटू न्यू इंडिव्हिज्युअल. आणि ते जे तयार झालेले स्पोर्स होते हे बघा बाय फ्लॅजिलेटेड, इथं त्याची डायग्राम दिलेली आहे. हा क्लायमॅडोमोनासचा एक सेल आहे, त्याच्यामध्ये काय होणार आहेत, अशा प्रकारच्या फ्लॅजिलेटेड झुस्पोर तयार होणार आहेत सिंगल सेलच्या. आणि हे झुस्पोर या पॅरेंट सेलच्या बाहेर पडून काय होणार आहेत, नवीन सेल म्हणून किंवा नवीन इंडिव्हिज्युअल म्हणून त्यांचं काय होणार आहे, डेव्हलपमेंट होणार आहे. पुढचा जो प्रकार आहे स्पोर फॉर्मेशनचा प्रकार आपल्याला समजलेला आहे, तो क्लायमॅडोमोनासमध्ये होणार आहे. पुढचे जे काही प्रकार देण्यात आलेले आहेत बघा. अदर मेथड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन इन्क्लूड. आता असेक्शुअल रिप्रोडक्शनचे काही प्रकार आपल्याला सांगण्यात आलेले आहेत. बायनरी फिजन विच ऑकर इन अमिबामध्ये काय होणार आहे, बायनरी फिजन होणार आहे. एका सेलचे 2 तुकडे होणार आहेत, त्याला म्हणायचं बायनरी फिजन, ठीक आहे. आणि जे तयार झालेले नवीन 2 तुकडे आहेत ते सेपरेट इंडिव्हिज्युअल म्हणून त्यांचं काम सुरू होणार आहे. कोनिडिया फॉर्मेशन इन पेनिसिलियममध्ये काय होणार आहे, कोनिडिया तयार होणार आहेत. अँड ग्ल्युम्युल्स फॉर्मेशन इन स्पंजमध्ये ग्ल्युम्युल फॉर्मेशन होऊन असेक्शुअल रिप्रोडक्शन होणार आहे. तर हे आहेत सर्व असेक्शुअल रिप्रोडक्शनचे प्रकार.